रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आल्याचं समजतंय। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर या दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं शिंदेंच्या शिवसेनेकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाते याबद्दलची उत्सुकता होती। रवींद्र वायकर यांचं नाव या चर्चेच्या दरम्यान अग्रस्थानी होतं आणि अखेर आता ही बातमी समोर येते। रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आल्याचं समजतंय। अधिक अपडेट जाणून घेऊया। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अक्षय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांच्या नावाला आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेच्या ट्विटर हँडलवर अशा प्रकारे एक्स वर पोस्ट करून रवींद्र वायकर यांची उमेदवारी ही उत्तर पश्चिम मतदारसंघातून मुंबईच्या जाहीर करण्यात आलेली आहे। रवींद्र वायकर हे अगदी 1 महिन्यापूर्वीच शिंदे गटात सामील झालेले होते। त्यांच्यावर ज्यावेळी ते उद्धव ठाकरे गटामध्ये होते त्यावेळी त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते। मग 19 बंगल्यांचा घोटाळा असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं। त्यामुळे त्यांची ईडीची चौकशी देखील सुरू होती आणि अशातच रवींद्र वायकर यांनी थेट शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि याच्यामुळे प्रचंड वारे जे आहे ते उलट्या दिशेने वाहत होते कारण की उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू आणि शेवटपर्यंत त्यांच्या सोबत असलेले रवींद्र वायकर हे त्यांना सोडणार नाहीत अशी देखील चर्चा होती। मात्र ते उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले होते आणि ज्यावेळी उत्तर पश्चिम मतदारसंघात ज्या ठिकाणी त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे जोगेश्वरी या ठिकाणावरून ते गेले अनेक वर्ष सातत्याने निवडून येत आहेत, त्या जोगेश्वरी मतदारसंघाच्या भोवतीच हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ देखील आहे। त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये ज्यावेळी उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळी रवींद्र वायकर यांचं नाव हे सर्वार्थाने पुढे होतं। तिथे गोविंदा किंवा इतर देखील नावं चाचपण्यात गेली होती। मात्र आता रवींद्र वायकर यांच्या नावाला फुल अँड फायनल संमती मिळालेली आहे आणि अधिकृतरित्या आता रवींद्र वायकर यांचं नाव निश्चित झाल्यामुळे आज किंवा उद्या हे ते रवींद्र वायकर जे आहे ते मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरतील ही शक्यता आहे। मोस्ट प्रॉब्ली उद्याच त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यात येईल आणि त्याच्यामुळे आता रवींद्र वायकर जे आहे ते निश्चित झाल्यामुळे अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशा 2 शिवसैनिकांमध्ये आजी माजी शिवसैनिकांमध्ये ही मोठी संघर्ष या ठिकाणी होणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे। अक्षय, पण रवींद्र वायकर यांच्या नावाला काही मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विरोध होता अशी देखील माहिती समोर येत होती। हा विरोध शमवणं देखील एक मोठं आव्हान असणार आहे। अक्षय, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्थानिक आमदार किंवा पदाधिकारी आहेत यांचा विरोध होता, कारण की ज्या रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने घोटाळ्याचे आरोप करतोय, ज्या रवींद्र वायकरांवर पक्षामध्ये आमच्या पक्षाला दाबण्याचा आम्ही आरोप करतोय, त्याच रवींद्र वायकरांचा प्रचार कसा करायचा असा सवाल त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विचारला होता। मात्र ज्या अर्थाने रवींद्र वायकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे त्या अर्थाने भाजपशी सल्लामसलत करून मगच एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने हे नाव फायनल केलेलं असावं। त्यामुळे आता हा जो विरोध आहे तो मावळण्यासाठी किंवा तो बाजूला करण्यासाठी देखील काहीतरी वेगळी रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आता रवींद्र वायकर यांचं नाव निश्चित म्हणजे आता मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातनं रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर असा आता थेट सामना रंगणार आहे। अक्षय, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।